इथे एका मुलीवर अत्याचार झाला त्यासाठी इथे सगळी लोक आंदोलनाला बसली होती. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं असेल आता हे. पण ज्या मुलीवरती अत्याचार झाला, जिचा निर्गुणपणे तिचा अंत झाला, त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला पकडून पोलिसांनी अक्षरशः उठवलं. तिच्या आई असतील, तिच्या घरातल्या जे कोणी महिला असतील, सगळ्यांना लाठीचार्ज करून उठवले. आणि ते पोलीस आम्हाला सांगतात तुम्हाला सिस्टीम माहिती नाहीये. जर आम्हाला सिस्टीम माहिती असती ना की किती तत्परतेने काम करते आणि किती तत्परतेने न्याय देते, तर इथे बसायची वेळ आली नसती. हो, आणि त्या महिला पोलीस म्हणाल्या आमच्यावर सोडा, आम्ही न्याय देतो. मी म्हटलं एक उदाहरण सांगा आतापर्यंत न्याय मिळालेलं. एक उदाहरण त्यांना सांगता आलं नाही. त्यांनी सरळ महिलांवर लाठीचार्ज केलाय. आणि त्यांना एवढी लाज वाटली पाहिजे. जर त्यांना मुलगी असेल, बहीण असेल, त्यांनी त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून उचललं नसतं. पाहतोय की मुलीच्या वडिलांना कॉलर धरून आंदोलक या ठिकाणी होते. मी आंदोलकांचा विशेष नाही करतो का. पहिली गोष्ट, फडणवीसांकडे कुठली पॉवर नाहीये न्यायिक दृष्टीची. विकासासाठी का असन ते असन, ही पॉवर फक्त राष्ट्रपती आणि जे आपलं संविधान